मंत्र पुष्पांजली हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मंत्र आहे, जो प्रामुख्याने हिंदू पूजाविधी, विशेषतः गणपती आणि इतर देवतांच्या पूजांमध्ये म्हटला जातो. हा मंत्र वेदांमधील ऋचा आणि स्तोत्रांचा समूह आहे, ज्यामध्ये प्रार्थना, आदर आणि शुभेच्छा व्यक्त केल्या गेल्या आहेत. पूजा पूर्ण झाल्यानंतर देवतेला पुष्पांजली अर्पण करून हे मंत्र म्हणण्याची प्रथा आहे. यामध्ये देवतेला श्रद्धांजली अर्पण करून त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना केली जाते. या मंत्रांचे उच्चारण केल्याने साधकाच्या मनात शांती आणि सात्विकता प्राप्त होते. मंत्र पुष्पांजलीमध्ये वेदांचा महिमा आणि त्यांचे श्रद्धापूर्वक पठण करण्याचे महत्त्व दर्शवले आहे. या मंत्रांमधून विश्वाची सृष्टी, स्थिती आणि संहार या 3 तत्वांचा आदर व्यक्त केला गेलाय. मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण 4 कडवी आहेत. या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की आपल्याला अनुभूतीचा आनंद नक्कीच मिळतो. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्थानी धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. याचा अर्थ असा आहे, देवांनी यज्ञाद्वारे यज्ञरूप प्रजापतीचे पूजन केले आहे. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. स्वर्गस्थित परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी यज्ञ हा एकमेव मार्ग समजला जात असे आणि तोच धार्मिक विधींचाही एक भाग होता. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समस्कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. याचा अर्थ असा आहे, आम्हाला सर्व काही अनुकूल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. कामनेश्वर कुबेर यांनी सर्वांची इच्छा पूर्ण करून सर्वांना समाधानी ठेवावे. ओम स्वस्ती साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराजाधिमत्यपयम समंतपर्यायिस्ता सार्वभौम सार्वायुष्य आंतार परार्धात पृथिवे समुंतपर्यंताया एकराळीती. याचा अर्थ असा आहे, आपले राज्य सर्वांसाठी कल्याणकारी राज्य होवो. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तीमुक्त, लोभमुक्त असावे. खुद्द परमेश्वराने या विश्वाची सूत्रे सांभाळून सर्वत्र सुव्यवस्था संस्थापित करावी. आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायू राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजेच परार्ध वर्षपर्यंत सुरक्षित राहो. सर्वांना दीर्घायुष्य लाभो आणि सुखी समाधानी जीवन जगण्याचा अधिकार मिळो. ओम तदत्पेश श्लोकोभिगितो मरुत परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे आविष्कृतस्य कामप्रे विश्वे देवा सभासदीति. याचा अर्थ असा आहे, आविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेले मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना. संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारी ही विश्व प्रार्थना आहे. अंतिम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपंथ विविध असतील, परंतु सर्वांचा उद्देश एक. सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथांच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले सर्वहितकारी राज्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णू समरस एकात्मतेची भावना असेल. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा मंत्र भगवान गणेशाची स्तुती करणारा आहे. याचा अर्थ असा आहे की आपण एकदंत गणेशास जाणतो. वक्रतुंड म्हणजेच वाकडी सोंड असणाऱ्या गणेशाचे ध्यान करतो. तो एकदंत म्हणजेच गणपती आम्हाला प्रेरणा देवो. हा मंत्र विशेषतः ज्ञान, बुद्धिमत्ता आणि शुभ कार्याच्या सुरुवातीस गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हटला जातो. मंत्र पुष्पांजली हा मंत्र केवळ पूजाविधीतील समारोप नसून त्यामधून देवतांच्या चरणी भक्ताचा संपूर्ण समर्पण भाव व्यक्त केला जातो. आरती झाल्यावर आपण सगळेच ही मंत्र पुष्पांजली म्हणतो, परंतु योग्य ठिकाणी करायचा न्यास, त्याचे उच्चार आणि त्याचा अर्थ समजून घेत नाही. तो आपण नीट शिकून घेतला पाहिजे आणि पुढच्या पिढीलाही शिकवला पाहिजे, जेणेकरून जगाच्या कानाकोपऱ्यातही सर्वजण ही प्रार्थना शिकून समजून घेऊन म्हणू शकतील.
या मंत्राचे श्रद्धेने उच्चारण केल्यास व्यक्तीला मानसिक शांती, आत्मिक समाधान आणि देवाची कृपा प्राप्त होते। या शांती मंत्राचा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।